जय भीम, नमो बुद्धाय। आज 2 फरवरी 2025 डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पिता सूबेदार मेजर रामजी अम्बेडकर, इनकी आज स्मृति दिन भी है। और मेरे दादाजी मुकुंदराव अम्बेडकर, इनका भी आज स्मृति दिन है। और इसीलिए मैं आज बाबा साहब अम्बेडकर जी के मूल गांव में आया हूँ, जो बाबा साहब का सरनेम अम्बेडकर जहाँ से पड़ा, अंबाडवेकर से अम्बेडकर हुआ, तो उस गांव में आया हूँ। पीछे हमारे पूर्वजों का, रामजी बाबा का घर है। और ये हमारे सबसे बुजुर्ग यहाँ के हैं, सुदाम बाबा सकपाल, जो हमारा मूल सरनेम है सकपाल। तो आज भी यहाँ पे सभी गांव के लोग आपको मूल जो हमारा सरनेम है वो यहाँ पे आपको दिखेंगे। ये वीडियो करने का एक मुख्य कारण यह है कि पंजाब में हमने देखा 26 जनवरी को किसी व्यक्ति ने बाबा साहब अम्बेडकर जी की मूर्ति को तोड़ने की वहां पे कोशिश की। और वहां के बाद से पूरे वर्ल्ड में, विश्व में, जहां जहां पर हमारी पंजाब की कम्युनिटी वहां पर रहती है, उन देशों में, यूरोप में, लंदन में, यूके में एक नया विवाद शुरू कर दिया गया है कि बाबा साहब दलित नहीं थे, बाबा साहब अछूत नहीं थे, बाबा साहब अनुसूचित जाति से नहीं थे, या शूद्र वर्ग से नहीं थे, अतिशूद्र वर्ग से नहीं थे, वो क्षत्रिय थे, वो राजपूत थे। और बाबा साहब के जितने भी बहनें थी, उन बहनों की सारी विवाह, उनकी शादियां ये ब्राह्मणों में कर दी गई है। और इसलिए बाबा साहब का और अछूत कहो या निम्न जाति के लोगों से कोई भी ताल्लुकात नहीं है। और इसलिए बाबा साहब तुम लोगों के, यानी एससी के लोगों के मसीहा नहीं है। वो राजपूत थे, वो ब्राह्मण थे, वो क्षत्रिय थे, उनकी बहनें ब्राह्मण थी, उनकी दूसरी पत्नी भी ब्राह्मण थी। इसलिए बाबा साहब का और आपका आपस में कोई संबंध नहीं है, ऐसा भ्रम फैलाया जा रहा है। मैंने इटली से जो रिक्वेस्ट मुझे की गई थी, मैंने सुदाम बाबा जी को वो सुनाई। और मैं इसका जवाब मैं देने से बेहतर है कि हमारे कुटुंब के या हमारे परिवार के सबसे जो प्रमुख व्यक्ति है वो खुद इसका जवाब दे। सुदाम बाबा, हिंदीमध्ये मी जे बोललो ते आपल्याला कळलंय विषय? तर याच्यामध्ये पहिला मुख्य प्रश्न हा उपस्थित केला गेलाय विश्व पूर्ण वर्ल्ड मध्ये, की बाबासाहेब अनुसूचित जातीचे नव्हतेच, शूद्र अतिशूद्र या याच्यातले नव्हतेच, ते राजपूत होते, क्षत्रिय होते, क्षत्रिय होते। आणि म्हणून बाबासाहेबांचा आणि अस्पृश्यांचा काडीचाही संबंध नाही, असं एक जे खलिस्तानी ग्रुप आहे तो पसरवण्याचं काम करतोय। याबद्दल आपण काय माहिती द्याल? मी आता मराठीत बोलतोय, मराठीत बोल। कारण की बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणायचं तर ही केवळ बाबासाहेबांची कुटुंबियांची बदनामी आहे। केवळ असे बदनामी मूर्खच लोक करू शकतील, सज्जन करू शकणार नाही। कारण बाबासाहेबांनी पूर्ण नाव थोडं कमी करा सांगा, बहुजनांसाठी, अस्पृश्यांसाठी, बहुजनांसाठी फार मोठं योगदान आहे। कारण आता जो गैरसमज जे पसरवित आहेत त्या लोकांची नाक बाबासाहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। बाबासाहेब असे महापुरुष होते की अस्पृश्यांमधून ते जन्माला आले, महार समाजामधून जन्माला आले आणि जगभर त्यांची कीर्ती पसरली। पण इतर देशाच्या राज्यातल्या लोकांनी नाक ही बदनामी पंजाब पासून सुरू झालेली आहे। तर बाबासाहेब हे ब्राह्मण नव्हते, मागासवर्गीयामध्ये महार समाजाचे होते, ते शूद्रामध्ये मोडत होते। आणि बाबासाहेब जेव्हा शिकले, MA, PhD, DSc, LLD, DLIT आणि बॅरिस्टर ह्या पदव्या ज्या मिळवल्या, भारतामध्ये DSc, डॉक्टर ऑफ सायन्स, कुठल्याही नेत्याकडे भारताचे जेवढे होऊन गेले, या देशाच्या संविधानामध्ये सामील होते, एक पण नेत्याकडे ही पदवी नव्हती। त्याच्यामुळं इतरांचे बाबासाहेबांवर जलन झालेलं आहे। तेव्हा ही जी बदनामीचा प्रश्न आहे, मूर्खच करू शकतील,
बाबासाहेबांचे 2 भाऊ बाळाराम आणि आनंद, न बहिणी 4 नव्हत्या, तुळसा आणि मंजुळा एवढे आपल्याला माहिती आहे. परंतु तुळसा ही दापोलीमध्ये भेपण गावाला दिलेली आहे आणि मंजुळा ही कांट्याला दिलेली होती. आपल्या समाजामध्ये त्यावेळी ब्राह्मणांची बरोबरीची वेळ नव्हती असं होते, इतकं मला माहिती आहे. परंतु हा बदनामी चाललेली आहे. मूर्खपणा आहे. आज बाबासाहेबांची भावना करतात, जगभर पुतळे उभे केलेले आहेत. अमेरिकेने सिम्बॉल ऑफ नॉलेज की आमच्या एक्सपर्ट विद्यापीठाचा आज विद्यार्थी देशाचं संविधान जाऊन कॉन्स्टिट्यूशन बनवतो, सर्व जगाला अभिमान आहे. आणि मी पंजाबी बदनामी करायच्या मागे आहेत. तेव्हा माझी रत्न साहेबांना विनंती आहे, जिथून जिथून फोन आले तिथं तुम्ही जाऊन स्पष्टीकरण द्या. कारण मी आज 84 वर्षाचा ग्रस्त या ठिकाणी बाबासाहेबांच्या भावगमकीपैकी आहे. तिथं जे धम्म घेण्यापूर्वी जे देवस्थान होतं, शिवाजीचं महाराजांचं होतं जय भवानी, तसं देवस्थान होतं. 56 पर्यंत माझे वडील पूजा करत होते, भाऊराम दादू सप्पाळ. आणि ते आम्ही दीक्षा घेतल्याच्या नंतर ते देवस्थान आम्ही जाऊन हरिहरेश्वरच्या खाडीला पाण्याला सोडलं देवस्थान. तिथले दगडाचे देव होते ते नेऊन सोडले. आम्ही इथले वतनदार होतो, गावची पालखी आम्ही त्या ओबीसी कुणबी मराठ्यांच्या स्वाधीन केली. पालखी तुम्ही घ्या, हे देव तुम्ही नाचवा. त्याने सांगितलं, अरे तुम्हाला काय वेळ लागलं काय, तुम्ही कुलदैवत कोण पाण्याला सोडतं का. आम्ही सांगितलं बाबासाहेबांच्या तत्वावर, बाबासाहेबांच्या शब्दावर एवढा आम्ही त्याग केलेला आहे. किती मरतील तर मरतील, जगतील तर जगतील. काय झालं, 15 घराची 35 घरं झाली. हिंदू धर्म असताना त्यांच्या बायांच्या पण अंगात येत होतं, आपल्या पण. आता तर देव पाण्याला सोडल्यापासून एवढं परिवर्तन झालेलं आहे की आपल्या बायांच्या पुरुषांच्या अंगामध्ये देव संचारत नाही. सगळं का होतं ते वर होतं. आता पण एखाद्या बाईला सांगितलं 200-250 रुपये घे, माझ्या काय मरण गती आहे ती सांगते, माझ्या अंगात येत नाही, पैसे तुम्ही ठेवा. एवढं परिवर्तन झालेलं आहे. परंतु एक मला आपल्या समाज बांधवांना कुठल्या सांगायचं आहे, महाड, पुणे, नाशिक आणि साताऱ्याची मंडळी येते, अजून पण तिकडे त्यांच्या अंगामध्ये महिला आणि पुरुषाच्या अंगामध्ये देव संचारतो. मी त्यांना असा सल्ला दिलेला आहे की बाबासाहेब, बुद्ध, रमाई, महात्मा फुले, शाहूसोबत छत्रपती ज्या घरात असतील त्या घरामध्ये कोणाच्या अंगात आलं सापकाने फोडून काढा. ही सगळी भ्रमबाजी आहे. तर अजून आपले बौद्ध बांधव त्यांना सांगतो, तुम्ही बौद्ध म्हणत असाल तर बौद्धासारखं राहा तुम्ही. आणि तुमच्या घरामध्ये जुनी देवस्थानं असतील, ही तुम्हाला भीती वाटते, त्यांचा कोप होत असेल, एखादा भिक्षुकांना त्याच्या स्वाधीन करू द्या, त्यांच्यावर तो देव कोपू द्या. इतकं आम्ही इथं लोकांना मार्गदर्शन करतो. विशेष सांगायचं म्हणजे प्रत्येक वर्षाला 2009 पासून नाशिकच्या 50 महिला येतात. आता दादासाहेब गायकवाडांचं मोठं योगदान आहे राम मंदिराच्या क्रांतीसाठी. तर तिथं 50 बाई आल्या, मला बोलवलं, बाबांना बोलवा, गळ्यात पिवळा गुलूपट्टा टाकला, आता द्या माहिती घेऊन झाल्याच्या पूर्वी बोलत, तुम्ही आलात, तुमची ओळख द्या. तर बाबा दादासाहेब गायकवाड तुम्ही भाचे सून, माझं नाव दानी, ह्या वानखेडे सर्वांना माहिती दिली. तुम्ही आता जाताय. ज्या वेळेला हिंदू धर्म होता तेव्हा आपल्या ज्या वाड्या होतात त्यांचं नाव तुम्ही मारवाड्याच्या राजवाडा ठेवला. आता आमच्या कोकणात एसटीत बसलेला माणूस कुठं उतरायचं, बौद्ध वाडा, असं तुम्ही आता राजवाड्याचा बौद्ध वाडा का, तेव्हा लोक तुम्हाला ओळखतील. हो बाबा काय बोला, हरकत नाही. आता हे वेळेला आला तर विचारतो तुमच्यात किती परिवर्तन झालं, अशी परिस्थिती आहे. तेव्हा राजरत्न साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही फोन आले तिथं जा, त्यांना स्पष्टीकरण द्या. बाबासाहेबांच्या 2 बहिणी आहेत, तुळसा आणि मंजुळा. पत्र पण आहे, तुळसाला आणि मंजुळाला एक रोगडं हे नाही. रमाईला पत्र लिहिलं आहे, लक्ष्मीला पत्र लिहिलं आहे, अशी गमत आहे. आयटम नंबर 2, आनंदची पत्नी मुकुंद काकाची आई लक्ष्मी जेव्हा आजारी झाली तेव्हा आपल्या माहेरला आले, कुठं गोमेंडीला. तर आल्याच्या नंतर
माझे वडील 4-5 लोक बघायला गेले. त्या टायमाला झाडपाल्याची औषधं असायची. पाय सुजले होते. मग 15 दिवस झाले आपल्या गावी तर मला घेऊन चला. आता डोंगरातून कसं घेऊन येणार अशी परिस्थिती होती. मग दुसऱ्या आठवड्याला त्यांचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर आमच्या इथून गेले लोक औषधं घेऊन लोक पेव्याला गेले. रात्री निधन झालं म्हणून सांगायला आले लोक पेव्याला एकत्र मिळले. आता तुम्ही का आले रे? तर रात्री खलास झाल्या त्या. मग हे आता औषधं चला आपण तिकडे जाऊया. तिकडे गेल्याच्या नंतर महाडला जाऊन टेलिग्राम केला, बाबासाहेब ती आंबा माता कुठे ना तिच्या सत्याग्रह. यशवंत काका आणि मुकुंद काका तिसऱ्या दिवशी आले. किंतु गोमेटकर काय बोलले, ही आमची बहीण असेल तरी पाहुणी आहे, तुमचं भावबंद कोण आहेत? माझे वडील बोलले मला संशय होते, घे मग हे पेरायचं. पेऱ्यात स्मशानात बाई पाठीमागून. हिंदू धर्माचा कायदा असा होता, ज्याने दुकोटा पाडला 12 दिवस उभं ते घर सोडायचं नाही. आमचे भाऊबंद बोले माझ्या वडिलांना, भागोराम तू असा दुकोटा पाळलाच ना, तो आता 12 दिवस इथे राहा, आपण आलो मग सगळे गावी जाऊ. माझे वडील त्या गोमेंडीला 12 दिवस होते. आणि नंतर ती समाधी तिकडे आहे, तिचे आजोडे आहेत, ते खैरे आहेत त्याच्या. तर मग हे झालं. पण तिसऱ्या दिवसा मुकुंद काका आणि यशवंत काका दोघे तिसऱ्या दिवसा फक्त तो दादा आहे म्हणजे माझे वडील, आपला कोणतरी भावबंद होता, राग सावडतात ना नदीत टाकायला. मग मुकुंद काका माझ्या वडिलांना काय बोलले माहिती आहे, आमची गरिबी, माझ्या वडिलांना किती मुलं? 9. काय गरज नव्हती. माझा 9वा नंबर, 8 भावंड माझे गेले. ऐकलं का? तिसरीला होतो मी. अभ्यास करताना वडील गेले राजगरावर. मुकुंद काका बोलले दादा हे शर्ट तुला घे. आंबराडी काढली होती गुलाबाच्या फुलाची. माझे वडील ठेंगून ते लिपाड अंगात शर्ट घातलं ना, ते अक्षर डागलं झालं. तर वडील कामाला जाता येताना मी बघत होतो अभ्यास करताना. बोललो बा काय रे, हे शर्ट तुला कोणी दिलं? त्या मुकुंद. कोणतं मुकुंद? अरे बाबासाहेबांचा. तर अशी परिस्थिती होती तेव्हा. तो माझ्या कुटुंबाचा जो लगाव आहे तो शेवटपर्यंत. आता पण मी 84 वर्षाचं वय आहे. आता पण ह्या घराण्याबद्दल, कुटुंबाबद्दल, जागा जमिनीबद्दल जर माहिती घ्यायची असली, यूट्यूब चॅनल, पत्रकार आणि हे चॅनल, टीव्हीचे चॅनल 6 डिसेंबर 14 एप्रिल पूर्वी 4 दिवस अगोदर येऊन माझी मुलाखत घेतात. मुलाखत मोबाईलवर व्हिडिओ फिरत राहतो. एकदा मी बसलो होतो तर यवतमाळच्या महिला आल्या 10-15. त्या बाबासाहेबांचं कोणतरी दिसतं त्या बोलताना त्या मोबाईल. बोला मीच होतो तुम्ही. अशी परिस्थिती अद्यापर्यंत आहे आम्हाला. आता मुद्दाम मी आत गेलो नाही. आता मला वाताचा विकार चालवला. आज हातपाय मणका माझा सुचतात, परापट चालता येत नाही. 1.5 महिन्यापासून माझा ट्रीटमेंट चालू आहे. मणक्याच्या डॉक्टरने वाताच्या डॉक्टर पिसायला पाठवलं. ट्रीटमेंट मला आत येता नाही. कुठं झोप गेला कळलं नव्हतं, त्याच्यापेक्षा इथंच बसतो, तुम्ही ओळखून घ्या. पण आनंद गणपत पारदुले यांचा अर्ध्या तासापूर्वी फोन आला की राजरत्न साहेब येणार. मला कल्पना बोललेच नाही. आणि बरोबर दोघेही हजर झाले नाही. अशी गमत आहे. त्यांना फार मोठा बाबासाहेबांचा आणि सुभेदारांची घराण्याशी ते संलग्न आहेत. पण ते पारदुल्या आत इकडे येण्यापूर्वी बघतो तर सुभेदारांना अभिवादन कर माझ्या मोबाईलवर 2 पेपर निघतो. अशी व्यक्ती आहे. फार घराण्याची ओढ आहे त्यांना. ह्याला कसं माहिती नाही मला समजलंय. तेव्हा ही ह्याच्यापेक्षा अधिक का तुम्हाला विचारायचं तर विचारू शकता. अजून पुन्हा तोच तो प्रश्न नेहमीच हे होतो, बाबासाहेबांना जे नाव दिले आंबेडकर ते का ब्राह्मणाने दिलेलं आहे? नाही, चुकीचं आहे. याचा उलगडा करा. त्याचा उलगडा असा करतो की बराचसा मोठा लांब आता प्रश्न झाला, पुरा इतिहास वाचाय. पण 1894 सेवानिवृत्त झाले सुभेदार. 1891 मोहला जन्म बाबासाहेबांचा. 94 4 वर्षाचे. दापोलीला आल्याच्या नंतर 50 रुपये पेन्शन बसलं. सुभेदार मेजरची पदवी मिळाली. पूर्ण मिरट घेऊन दापोली समुद्र मार्ग यायला बरं पडायचं. आता गाव डोंगराच्या पोटात आहे. आता काय करायचं? 50 रुपयाचे पेन्शन मध्ये एवढं मोठं कुटुंब कसं भागवायचं? नोकरीशिवाय पर्याय नाही.
2-4 ठिकाणी अर्ज केले. सातारावरून एक कॉल आला, PWD खात्याचे नगर परिषद तलाव बांधाचे काम सुरू आहे, तुम्ही आलं पगार वाटायचं मजूर याचं काम द्या. परत स्थायिक झाले. सदर बाजारला हेमाईचं निधन झालेलं आहे. मातेसोळाचा विकार होता. वयाच्या 6व्या वर्षी बाबासाहेबांवर दुःखाचा प्रारंभ झालेला आहे. पूर्ण 6 वर्ष झाल्याच्या नंतर प्रतापसिंग हायस्कूलला नाव टाकलं सुभेदारांनी. काय? हिवा रामजी आंबेडकर. गुरुजी होते जोशी, ब्राह्मण नव्हते. हो. अरे हिवा तुझ्या वडिलांना बोलून घेऊन ये. गेले सुभेदार. काय बोलता गुरुजी? हो, भिवा रामजी आंबेडकर हे नाव तुमचं कसं? म्हणजे आम्ही सध्या सातारा कोकणात आमचं गाव आहे ना आंबडवे, आमचं मडचं आडनाव सकपाळ, ते ह्याला आम्ही आठवण म्हणून दिलं. आंबेडकर लिहिलं तर चालेल का? हो, हे उच्चारणासाठी आडनेड आहे, का हरकत नाही, द्या. पण तिथंच पूर्ण रामजी मारोजी आंबेडकर, बाळाराम रामजी आंबेडकर, आनंद रामजी आंबेडकर, भिवा रामजी आंबेडकर, तुळसा मंजुळा पूर्ण कुटुंबाचं तिथे सुभेदाराने नाव स्वतः करून घेतलं. फक्त गुरुजीने जर बाबासाहेबांना आंबेडकर लिहिलं असत, बाकीचं त्याला काय गरज होती? तेव्हा हा खोडसाळपणा आहे. कारण बाबासाहेबांच्या नंतर समाजात इतर समाजात संशोधन आणि इतिहासकार साहित्यकार निघालं. कुणी शहाण्याने शहाणपणा केलेला आहे की प्रतापसिंग हायस्कूलला शिकत असताना आंबेडकर आडनावाचे ब्राह्मण गुरुजी होते. त्यांनी आंबेडकरांना हुशार विद्यार्थी म्हणून जवळ घ्यायचं, गोंधाराचे. तो काळ असा होता, अस्पृश्यांची सावली देखील सण होत नव्हती. अशा गुरुजींनी गोंधारला असताना सगळ्या ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला. तर त्याचा गुरु ब्राह्मण असल्यामुळे उच्च कोटीचा विद्वान झाला. हे भासवायचं होतं जेनारला. आयटम नंबर 3, 30/11/2006. 30/11/2006 ला हरी नरकेने माझी मुलाखत घेतली तिथे होऊन. वसंत मुंचं निधन झालंय. 12वा खंड छापला. 13वा खंड छापायला महाराष्ट्र शासनाने हरी नरकेंची नेमणूक केली. 30/11/2006 ला हरी नरकेने माझी मुलाखत घेतलेल्या लिहिलेलं आहे. ते बाईला कमी किंचाळ म्हणावं, जास्ती किंचाळ, जास्ती किंचाळ म्हणत असते. बोल ना, इकडे पण काम कार्यक्रम चालू आहे, तुझे सगळे मालकीचं ना. थांबा, हरी नरकेने ते काय म्हणतात ऐकलं का? ते बाईला खिचडू नको. हरी नरके बोलतात, गुरुजी मला मी अशासाठी आलो, वसंत मंचं निधन झालं, शासनाने माझी नेमणूक केलेली आहे. मी बाबासाहेबांची पावलं लागली, बाबासाहेब मेघऱ्या मिळवला, तिथं गेलो, बाबासाहेबांची पावलं लागली तर महाराष्ट्र उलटा पलटा घातला. पण जेव्हा मी सातारा प्रतापसिंग हायस्कूलला गेलो, तिथे मला आंबेडकर आडनावाचे ब्राह्मण गुरुजी सापडले नाही. तुमचा काय अभिप्राय? माझा अभिप्राय, माझ्या आयुष्यामध्ये मी 90ला दीक्षाभूमीला गेलो, 97ला महात्मा फुलेंचा वाडा जगलो, त्याच्यापेक्षा मी कुठे गेलेलो नाही. तुम्हाला जर ते सापडलं तुम्ही शेरा मारून टाका. हे आंबेडकर आडनावाचे ब्राह्मण गुरुजी सातारा मला सापडले नाही. मी आता प्रतापसिंग हायस्कूल मधनं बाबासाहेबांची टीसी काढून घेतली आणि तिथून मला अजून एक टीसी मिळाली, लक्ष्मण रामजी आंबेडकर. ते कोण आहे? रामजी आंबेडकर चे 2च मुलं तिथे त्या शाळेमध्ये शिकत होते. भिवा रामजी आंबेडकर मिळालं आणि 4 वर्ष आधी लक्ष्मण रामजी आंबेडकर असं नाव आहे. मग मला असं वाटलं की कदाचित आनंदराव हे नंतर नाव ठेवलं असेल, लहानपणचं नाव लक्ष्मण असावं. बरोबर. जसं भिवा नंतर भीमराव, मग भीमराव असं झालं, तसं मग लक्ष्मणचं आनंद झाला असावं. कारण रामजी आंबेडकरांची 2च अपत्य त्या शाळेमध्ये. आणि भिवाच्या 4 वर्ष आधी लक्ष्मण यांची एंट्री बदलला असेल. हो, ते नाव बदललं असेल. आणि पूर्ण रेकॉर्ड मध्ये तिथे जसं तुम्ही सांगितलं की जोशी नावाचे ते हेडमास्टर तिथे होते, कुणी आंबेडकर नावाची गुरुजी तिकडे नव्हते. आणि पूर्ण शाळेच्या रेकॉर्ड मध्ये आंबेडकर नावाचं कुणीही तिथे शिक्षक नाहीये. मी काय म्हणतो, इतिहासकारांनी लिहिलं ना, तर त्याचं झालं काय? आंबेडकर गुरुजींचं झालं काय? देशातले कोकणातले मुलं होती का, कुठल्या ठिकाणच्या
तो का शोध लावित नाही, अशी परिस्थिती आहे. आता तो पण केशव अर्जुन केळुसकर ते चुकीचं आहे. ते त्यांचा फोटो आंबेडकर गुरुजी म्हणून वापरला जातोय. हो, पार्टीमध्येही तो लावून ठेवलेला आहे. टिळकाची टोपी घालून पुण्याला. हा काळी टोपी आहे. परिस्थिती अशी आहे, कृष्णाजी अर्जुन केळुसकर बरोबर, आंबेडकरचा आंबेडकर, कुडाळमध्ये केळूस गाव आहे, त्यांचं नाव कृष्णाजी अर्जुन कदम गोरमांटक मराठा. कृष्णाजी अर्जुन कदम खरं नाव गोरमांटक मराठा. आंबेडकरच्या केळूसचे केळुसकर त्या गुरुचे नावलं. 11वी मॅट्रिकला सत्कार त्याने केला. बुद्धाचं पुस्तक त्याने दिलं बाबासाहेबांना. अशी प्रत्येकाने सहकार्य केलं. जिथं बाबासाहेब गेलं त्यांना सगळे सहकार्य मिळत गेलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. ते त्यालाच धरून त्यांनी संदर्भ केला कृष्णा केशव. कृष्णाजी अर्जुन केळुसकर आहेत. त्यांनी शानपणा करून बळणी तो गुरुजी बनवला. हे केलेलं शोध लावा ना त्याचा, नुसती फोटो दाखवता कशाला. म्हणजे त्याच्या खानदानीचे देशावर इतके आहेत, एक पण नाही कोण आंबेडकर नावाचा ब्राह्मण. ती कशाला मूर्खपणा करायचा. मला तेच इथं लोक फायनल करा येतात. सांगतो ह्याचा गुरु ब्राह्मण असल्यामुळे उच्च कोटीचा विद्वान झाला आंबेडकर. ब्राह्मण असल्यामुळे हे भासवायचं होतं की अजून पण ही बदनामी, हरामखोरी आणि मूर्खपणा चालला अजून पण. कारण मी जेव्हा कुठं होतो बोरिवलीला, 1+1 चाळ समर्पण तेवढीच होते. आता माझा अनुभव सांगतो. मी जेवून 9 वाजता फेरी मारायला आलो. समोरच्या चाळीतला एक भैया ब्राह्मण दुबे, त्याचा 2 मुलगे, एक टॅक्सीवाला आणि एक मिलमध्ये. जेवून तिघं बापले चर्चा चालले बाबासाहेबांची. अरे बाबासाहेब ना महाराष्ट्र के बनते हैं, अछूतों के लिए बहुत कुछ किया. आम्ही भावबंद ऐकतो, अछूतों के लिए बहुत कुछ किया. त्या एक भाग झाला. आपल्या लोकांना ओबीसी वाले पण फसवतात. ते इथं फायनल करायचं. बाबा ते ओबीसी वाले बोलतात बाबासाहेब तुमच्या समाजात थोडे होते, ते ब्राह्मण होते, आपल्या सगळ्यांसाठी केलं. बोला ओबीसी वाले मूर्ख. आणि पण वाचा तुम्ही, कोण मूर्ख बोलतो घेऊन या इकडे, त्याला मी सांगतो. ही परिस्थिती असं आहे. आता पण ब्राह्मणीकरण है. बोला. तो मैं कंक्लूजन करता हूँ. बाबा ने जो इन्फॉर्मेशन दिया मराठी में, बहुत लोग यूके के और यूरोप के लोग नहीं समझ पाएंगे मराठी में क्या बोला. उन्होंने यही कहा कि ये जो लोग हैं जो अब ये मिस इन्फॉर्मेशन फैला रहे कि बाबा साहब ब्राह्मण थे, उनकी सारी बहनों की शादियां ब्राह्मण परिवार में हुई, तो ये वो लोग हैं जो मूर्ख लोग हैं जो बाबा साहब की बदनामी कर रहे हैं. तो ये बाबा साहब की जो कीर्ति है पूरे वर्ल्ड में, अब बाबा साहब को लोग चाहने लगे हैं, मानने लगे हैं. ये इस तरह से गलत फहमी फैलाकर बाबा साहब की गरिमा को कहीं ना कहीं कम करना चाहता है. और उन्होंने कहा कि बाबा साहब की जितनी भी बहनें थी, पहले तो वो 4 बहनें नहीं थी, 2 बहनें थी, तुलसा और मंजुळा, और उन दोनों की शादी यहीं पर हुई है, कोंकण में ही हुई है, यहीं पर हुई. और वो उस समय का दौर ब्राह्मण यानी हमारी परछाई भी सहन नहीं करता था, तो अपने बच्चों की शादी हमारे बहनों से कैसे करेगी. समाज में किया, उस समाज में नहीं हो सकती थी. और इसलिए हमारे ही समाज में वो शादियां हुई. बाबा साहब की जो बहनें थी उनकी शादियां हुई. और बाबा साहब ब्राह्मण, राजपूत या क्षत्रिय थे, ये जो बात फैलाई जा रही है ये पूरी तरह से झूठ है. पूरे महाराष्ट्र में या पूरे भारत में ये बाबा साहब का मूल गांव है, वतन है, और वतन है. और इनका परिवार हमारे परिवार से बहुत पहले से जुड़ा हुआ है. मेरे दादाजी, परदादाजी, इनके दादाजी, इनके पिताजी, हम ये परिवार एक परिवार के यहाँ देखा जाता है. बड़े बड़े लेखक, बड़े बड़े रिसर्चर्स, मेरे ख्याल से और एक फॉरेन से भी रिसर्चर यहाँ पर आए थे. त्यांचं नाव 9/2/65ला अमेरिकेची विद्यार्थिनी एलेनॉर झेलेट MA PhDचा अभ्यास करायचा, विद्यापीठाला सादर करायचा अमेरिकेचा. ती 9 किलोमीटर इथं चालत आली. तिच्या संघाचे सभापती ना डॉक्टर शैलजा मंडलिक, वेलफेअर ऑफिसर, 3 जण चालत आली. तो सभापती होतं कॅप्टन लक्ष्मण गुजर, पंचायत समिती मंडणगड. पहिले रत्नागिरीला जाऊन इकडे त्यांनी पाठवलं मंडणगडला. तिला भेटली.
की मला आंबेडकरांच्या गावी भेट द्यायची. ते सभापती म्हटले, बाई तर रस्ता नाही, रस्ता तर तिथेपर्यंत आला. त्यांनी त्या पाचरा फाट्यावर, तिथून इथं 9 किलोमीटर होतं, पाचरा फाट्यावर जीप उभी केली. तिघजण चालत आले. तर तुटलेलं घर होतं सुभेदारांचं, त्याचा फोटो घेतला आणि इथून ते निघून गेले. तिचं नाव एलिनार झेलेट. MA PhDचा अभ्यास सादर करायचा केला, झाली ग्रॅज्युएट. नंतर मग काय 4-5 वर्षांनी तिचं निधन झालं असं म्हणतात. तो बाबा साहब के ऊपर जो लोग PhD कर रहे हैं, US से लोग, UK के से लोग, तो ये यहाँ पर आके रिसर्च जो उनका चल रहा है वो रेफरेंस के लिए इनके यहाँ से इंटरव्यूज लेके जाते हैं, मुलाकात लेके जाते हैं, और इनके पास जितनी भी इंफॉर्मेशन है ये वैलिड है, ये परिवार की ओर से दिए हुए स्टेटमेंट्स हैं. और उन्होंने और एक बात कही कि बाबा साहब के स्कूल में जो बाबा, आज ये भ्रम फैलाया जाता है कि किसी ब्राह्मण गुरुजी ने बाबा साहब को अम्बेडकर सरनेम दिया. इनका ही नहीं, मैं भी उस स्कूल में जाके आया हूँ. वहां पर अम्बेडकर नाम के कोई ब्राह्मण गुरुजी थे ही नहीं. वहां पर जो गुरुजी बाबा साहब अम्बेडकर जी के समय थे वो जोशी नाम के गुरुजी थे. और बाबा साहब को अम्बेडकर ये नाम देना, ये पूरी तरह से रामजी बाबा का, ये पूरी तरह से उनका काम था. और केवल बाबा साहब ही नहीं, तो तुलसा रामजी अम्बेडकर, मंजुला रामजी अम्बेडकर, आनंदराव रामजी अम्बेडकर, बाळाराम रामजी अम्बेडकर, यानी रामजी अम्बेडकर से लेके उनकी आगे की जनरेशन तक ये सभी लोग अम्बेडकर सरनेम से जाने गए थे. तो केवल परिवार के एक बच्चे को अम्बेडकर नाम दिया. और मेरे ख्याल से 6 साल की उम्र थी तभी, बाबा साहब की उम्र 6 साल की थी जब बाबा साहब का सरनेम अम्बेडकर चेंज हुआ है. तो केवल बाबा साहब के नहीं, तो उनके बहनों के, उनके बड़ी भाई के, और खुद रामजी बाबा का भी उल्लेख वॉल्यूम 10 में रामजी मालोजी अम्बेडकर आता है. यानी गवर्नमेंट रिकॉर्ड में, गवर्नमेंट रिकॉर्ड जो अंग्रेजों के, ब्रिटिश के समय के मिलिट्री ऑफिसर्स हुआ करते थे, उनकी एक सूची है. और उस सूची में सूबेदार मेजर रामजी मालोजी अम्बेडकर, ये वहां पर नाम आपको राइटिंग एंड स्पीचेस भी मिलेगा. तो ये नाम पहले रामजी ने अपना धारण किया, उसके बाद ऑब्वियसली उन परिवार के बच्चों के सभी नाम हो गए. तो यही मैं इंफॉर्मेशन लेना चाह रहा था कि 26 जनवरी 2025 को जो पंजाब में अमृतसर में बाबा साहब के मूर्ति का जो विध्वंस किया गया, उसके बाद से जो एक कंट्रोवर्सी खड़ी हुई है कि बाबा साहब राजपूत है, बाबा साहब क्षत्रिय है या बाबा साहब ब्राह्मण है, तो आप लोगों को बाबा साहब के लिए खड़ा नहीं होना चाहिए. आपका और बाबा साहब का कोई संबंध नहीं है, ऐसा अनुसूचित जाति के लोगों को बताया जा रहा है. तो ये इंफॉर्मेशन आज मैंने इनसे ली कि ऐसा नहीं है. ऐसा जो लोग फैला रहे हैं ये बाबा साहब से नफरत करने वाले लोग हैं, बाबा साहब के लिए मिस इन्फॉर्मेशन फैलाने का काम कर रहे हैं. इनकी ऐसी किसी बात का मान्यता एक भी व्यक्ति नहीं देगा. जय भीम, नमो. यूट्यूब चॅनल, पत्रकार, TV चॅनलला जेव्हा माझी मुलाखत घेतात, आता हिंदीमध्ये म्हण आहे, दिल के 1000 तुकडे, काही यहाँ गिरा काही वहां गिरा. फिरोज आंबेडकरचे जन्म महुला, कार्य भारतभर. तर इतर बाबासाहेब येत होते की नाही, युट्यूब चॅनल आणि पत्रकार विचारतात. मी सांगितलं सुभेदार 5वी, कारण 1ली ते 4थी तिकडे शिकले, 5वी पासून मुंबईला, पण 5वी ते 9वी पर्यंत उन्हाळी 2 महिने सुट्टी झाल्याच्या नंतर सुभेदार मुलांना घेऊन, मुलांसहित त्या घरात यायचे. 2 महिने सुट्टी संपेपर्यंत. येण्याचा मार्ग बोटीचा धक्का, दाभड बंदर, बैलगाड्याने कॅम्प दाबवली. मिलिटरीच्या वसाहतीमध्ये सुभेदारने घर बांधलं होतं. 4 दिवस चला आपल्या गावी जाऊया. 61 किलोमीटर मुलांना घेऊन सुभेदार यायचे, पण 1 दिवसात येऊ शकत. त्या पालवणी ह्या ठिकाणी वस्तीला राहायचे. 2 दिवस इथे लागायचे. शेवटी बाबासाहेब आले. ते 2 नंबर बंधू आनंदच्या लग्नाला सर्व मंडळी आली, भावकी, नातेवाईक, सोयरे आले. आणि आमचे काका, आमचे वडील, आमची आई, आमचे चुलती सांगायचे की जेव्हा लग्नाला आल्याच्या नंतर सुभेदार आले परिवारासहित आनंदरावला घेऊन. आनंदरावचं लग्न या घरात सुभेदारने केलं. मोठ्याचं लग्न बाळारामचं मुंबईला केलं. मग
2 नंबर मुलगा आनंद, त्याचं लग्न या घरामध्ये केलं. तेव्हा बाबासाहेब 5वी ते 9वी पर्यंत बाबासाहेब येत होते. शेवटी आनंदच्या लग्नाला आले बाबासाहेब. 8वी 9वीचा विद्यार्थी असताना आमचे इथले बुजुर्ग लोक सांगत होते की सर्व विषयांचं पुस्तकं वाचून इतर पुस्तक पण वाचायची आवड. आता सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व पुस्तकांचं गाईड नवनीत आहे. त्यावेळेला तर्खडकर होता. या दिवशी नवरा लग्नाला निघायचा. नवरा लग्न 6 वाजता आंघोळ करून बाबासाहेब आता पण देवळाचा जाऊन फोटो घेऊ शकतात. खाली देऊळ आहे, ते देवळामध्ये जंगल आहे. तिथं सगळं पालापाचोळा साफ करून माकडांना हाकलून तर अभ्यासाला बसले त्या देवळात. बरं, देवळामध्ये विद्येची आराधना देवीची नव्हती. अर्धा डझन देव आहेत, याची आता मी नावं घेत नाही, समजलं ना. बसले आणि नवरा लग्नात निघाला. दिवा कुठं आहे टोपण. सुभेदार बोललो, तो बोलला पण नाही. मग पार्वती कासरून ओबीसी महिला 50 वर्षाची लाकडा नाही. 3 माणसं सुभेदार सोडली, त्याला शोधून आला. अभ्यास करतात. एका बाईला विचारलं की सुभेदारांचा मुलगा दिसला, हा एक बाबा तिथं वाचतोय काहीतरी, आणि मग तोच असला. गेलो बघ त्या अभ्यासात दाखव. अरे बाबा, भावाच्या लग्नाला वराडे जायला करवला जा, तुझ्यामुळे कोठे जाते. येऊन आले, सकाळी आंघोळ करून गेले होते, कपडे बदलले. त्या डोंगरावरून चालत गेलेलं आहे. असवले, पंधेरी, पिळवे आणि भाटच्या पायथ्या जो गोरमेंडी गाव आहे त्यांचं आडनाव साळवे. लग्न झालं. एक रात्र राहिले डोंगरातून. 1 दिवसात वरात परत येऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी आले. 2 दिवस राहिले. कुटुंबाची माणसं वधूवर तिथून चालत कॅम्प दापोली, तिथून दाभोळ बंदर, बैलगाडीने मुंबई. मग 4 नंबर PIT 4 नंबर 1 परळ, खोली नंबर 50-51. 2 खोल्या सुभेदारने घेतल्या. त्याच्यानंतर एक स्वयंपाकाला, एक बाबासाहेबांना अभ्यासाला, MA, PhD, DSc, LLD, DLED आणि बॅरिस्टर या सगळ्या पदव्या घेतल्याच्या नंतर शेवटची पदवी घेऊन बाबासाहेब आले. 3 एप्रिल 1923. 3 एप्रिल 2023 ला 100 वर्ष झाले. 2 वकील मला येऊन भेटले. बाबा, गोवा आणि महाराष्ट्र वकील बार असोसिएशनची मंडळी 100 वर्ष झाली बाबासाहेब म्हणून अभिवादन करायला इकडे येतात. अवश्य आम्ही सहकार्य करू. मिलिंद पाटील नावाचे ग्रस्त होते. आणि मग 72 वकील, सर्व समाजाची मुलं, 50 वकील केशी लढवणारे. तर अभिवादन बाबासाहेबांना झालं. 3 एप्रिल 2023. ज्येष्ठ नागरिक म्हणून तिथं मला वर बसवलं होतं. एक संस्था होती खेडची, गणपत घेतला आणि अभिवादन करताना मिलिंद पाटील माझ्या पायाला हात लावून भाषण करा. सगळं कुठलाही माणूस येऊ द्या आणि इथली माती कपाळाला लावतो. एक वकील बाई आसून झाडत होती. कारण का, लक्ष्मी आणि रमा या सख्या बहिणीसारख्या व्हायला कधी झालं नाही. जेव्हा आनंदरावाचं निधन झालं, त्यांना मुळव्यात होते, पण सासरवाड्याला येऊन व्हायला. आणि मग बाबासाहेबांना रमाई पत्र लिहिते. साहेबांच्या चरणी रमाचा साष्टांग नमस्कार. आप्पा साहेबांना देवआज्ञा झाली. तेव्हा भाषण त्यावेळेची भाषा. पुन्हा आणि जाव बायला आपल्या घरी घेऊन आले राजगाव. सगळ्यात धाकटे असून केवढी जबाबदारी रमायची होती, अशी परिस्थिती आहे. जय देव नमः. सांगा हिंदीत सांगा. मराठीत सांगा.